लेट्स प्ले 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे. खूप चांगलं ग्राउंड बनवलं. आउटफील्ड पण खूप चांगली फास्ट आहे आणि आता पहिली ओव्हर बघण्यासारखी असणार आहे. मॅच चालू करायची आहे. मिलिंद सर, अंपायर्सला विनंती करेल की मॅच चालू करा. ₹1,11,111 प्रथम क्रमांक. आज स्टेशन वाईज संघ आहेत. उद्या देखील आपण पाहिलं तर कामोठे, त्यानंतर पालघर, त्या परिसरात देखील उद्या संघ इकडे खेळतील. त्यानंतर गाव टू गावची देखील आपण आता लॉट्स बघितला. मग ट्रॉम्बई कोळीवाडा, माहुल कोळीवाडा, अंबाडा, त्यानंतर गव्हाणपाडा, असे सर्व जे मुंबईतील कोळीवाडे आहेत त्यांचे देखील आपण एकत्रित आणण्यासाठी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन निकीश स्टार क्रीडा मंडळ दरवर्षी करत असतं. ह्याही वर्षी एक वेगळ्या स्तरावर या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला ग्लॅमर पाहायला मिळतोय आणि या परिसराचं आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट, खूप चांगलं ग्राउंड लाभलं आहे आणि या क्रीडा स्पर्धेला विशेष सहकार्य आपले विभागाचे दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत स्वतः उपस्थित आहेत. क्रिकेटवर त्यांचं देखील तेवढंच प्रेम राहिलं आहे. स्वतः देखील एक चांगलं क्रिकेट आज एन्जॉय केलं. लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन हर्षित शेट्टी येतात ठाण्याचे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सुरेश सरोज, त्या सोबतीला दिवेश पारावे, अंधेरीची एक जबरदस्त जोडी बॅटिंगसाठी आली आहे. सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तो म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही खेळलो. पोलीस आले की पळायचो, बट खेळायचो. क्रिकेटवर एक वेगळं प्रेम होतं आणि टेरेसवर खेळलो, गॅलरीत खेळलो, बट खेळलो. टर्फ क्रिकेटचा पण आता एक वेगळा क्रेज राहिला गेला. लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन हर्षित शेट्टी. स्ट्राईक एंडला सुरेश सरोज. पॉवर प्लेची ओव्हर पाहण्यासारखी असणार आहे. पॉईंट स्क्वेअर लेग थोडं जवळ आहे, त्यामुळे समोर बाउंड्री मारणं कठीण आहे. बोला गणपती बाप्पा, एकविरा माते की. जबरदस्त मॅच आहे. पहिले दोन संघ, दोन स्टेशन आमने सामने खेळतात, ठाणे आणि अंधेरी. दोघांचा पण धबधबा तेवढाच राहिला, पण जबरदस्त मॅच आहे. हर्षीचा पहिलाच बॉल स्वीप खेळला गेले. पहिल्याच बॉलवरती 4 रन. इट्स अ बाउंड्री. झालाय. हा, पंचांचा निर्णय जो असेल तो बंधनकारक असेल. पडद्याला लागला तरच भाऊ बाउंड्री आहे, भगव्याला लागला तर भगवा आहे, तरच बाउंड्री आहे. जर भगव्याला तुम्ही नाही मारला तर सिंगल रन आहे. आता जे 4 रन आहेत, 4 रनने पहिल्या बॉलवर चांगलं टायमिंग केलं गेलं सुरेश सरोजने. जबरदस्त मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बघूया कितपर्यंत टार्गेट घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. संपूर्ण मुंबईचं लक्ष देखील या क्रीडा स्पर्धेवरती असणार आहे. निकीश स्टार क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश सरोज. खुडा. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळपट्टी खूप चांगली आहे, मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे बॉल स्पिन पण होतोय. गुड बॉल. अंडरआर्म क्रिकेट सर्वांचा लाडका खेळ आहे आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, त्यानंतर हर्षितने थोडा टप्पा मागे ठेवला आणि डॉट बॉल येतोय. 2 बॉल आणि रन झालेत 4. अग्री कोळी आमदार चषकाचे भव्य दिव्य असं आयोजन.
आज गुरुवार आहे, पहिला दिवस. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे पुन्हा एकदा चौकार येतोय. वा, मिळते. बघता बघता पहिल्या 2 बॉल मध्येच चांगली कामगिरी केली गेली. अंधेरी संघ आहे, हळूहळू प्रेक्षकांची पण गर्दी. मग भांडूप, विक्रोळी ह्या परिसरात, कांजूरमार्ग ह्या परिसरात प्रेक्षकांचा पण प्रतिसाद. मग ते क्रिकेट असू दे या कबड्डी असू दे या कुठलाही कार्यक्रम असू दे, प्रेक्षक पाहिजे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 1 रन्सने आपण पाहिलं तर धावफलक 9व्या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हर्षित. या बॉल देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॉल निघून जाईल 4 रनसाठी. वा, हा पहिला दिवस आहे, पहिलीच मॅच आजच्या दिवसातील. माफी मागतो की थोडा पण उशीर लेट झालाय. वर्किंग डे आहे त्यामुळे थोडासा उशीर झालाय. पण उद्या आपण टाइम टू टाइम मॅचेस इकडे चालू होताना पाहायला मिळतील. उद्या खुल्या गटातील देखील संघ इकडे खेळतील. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हर्षित, स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश सरोज. या बॉल देखील आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मागे खेळाडू आहेत आणि बॉडी बॅलन्स केली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर इकडे स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. लेग बाय स्वरूपामध्ये एक सिंगल रन आली आहे. अंडरआर्म क्रिकेट महाराष्ट्रात विविध भागात खेळला जातो, त्यातली मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट मुंबईत जास्त खेळ खेळला जातो. मुंबई, ठाणेमध्ये देखील एक चांगलं, रत्नागिरी जिल्ह्यात देखील आहे, मालवण, सिंधुदुर्ग, गोवा, दापोली, संगमेश्वर तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेट एक चांगलं आहे. बट मुंबईत एक वेगळा क्रेज आहे. मुंबईकर क्रिकेटसाठी वेडे आहेत. ते कधीही क्रिकेट खेळू शकतात. रात्रीचे 10 वाजू दे, रात्रीचे 3 वाजू दे, क्रिकेट कधी थांबणार नाहीये आणि मुंबई पण कोणासाठी थांबत नाहीये. ज्या बॉल ड्राईव्ह केलं गेलं, वा, कोणताच खेळाडू हल्लेला नाहीये. शॉट राहिले गेले. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेवरती तेवढंच प्रेम राहिलेले गेले असे विक्रोळी विधानसभेचे दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत. क्रिकेटवर तेवढंच प्रेम, कबड्डी, दहीहंडी प्रत्येक सणावरती भाऊने तेवढंच मुंबईकरांना आणि आमच्या विक्रोळीकरांना, विक्रोळी विधानसभा, मग कांजूर, भांडूप, विक्रोळी पार्क साईड, सूर्यनगर यावरती भाऊंचं तेवढंच प्रेम राहिलं गेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. निकी स्टार क्रीडा मंडळाचे एक भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आणि 5वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. आजचा पहिला दिवस. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहणार आहोत. उद्या खुला गट, त्यानंतर गाव टू गाव, त्यानंतर कौटुंबिक असे हे 4 हाफ इकडे खेळणार आहेत. म्हात्रे, भोईर, पाटील असे सर्व आमचे संघ पण खेळणार आहेत. हा, मग रविवारी इकडे माहुरं पण असतील, भाकरी सगळं आहे, सुरमई आहे, बांगडा आहे. वेगळी एन्जॉयमेंट असते निकी स्टारची. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुजितवर जबाबदारी दिली गेली. स्कोर आतापर्यंत झालाय 18 रन झाले धावफलकावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड.
या बॉल हाफ ट्रॅकर बॉल आणि जबरदस्त स्क्वेअर कट, नो बॉल आणि 4 रन. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. सुरेश सरोज एक अफलातून स्टार्ट पाहिली गेली आहे. सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहतोय. फायटिंग मॅच आहे. यावर देखील पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पार, धाव मिळतील 4. रन झाले. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. आपला देखील इकडे टॉस आपण करणार आहोत. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल रन. यानंतर अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश ढोणे जॉर्ज 11 कल्याण. जबरदस्त मॅच आहे. यानंतर पण 2 कल्याणचे संघ आमने सामने खेळतील. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. जबरदस्त मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. कल्याणमध्ये पण क्रेज आहे. कल्याण ईस्ट वेस्ट दोन्ही विभागामध्ये. या बॉलवर संदीप आचार्य सँडी पूर्वी भांडूपला राहायचे पण आता थोडे स्थलांतर झाले ठाण्यामध्ये, परंतु भांडूपचं नाव मुंबईपासून दुबईपर्यंत नेलं असे संदीप आचार्य सँडी. जबरदस्त ऑलराऊंडर. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे. 1 रन तिकडे मिळते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 30 रन झाले धावफलकावरती. स्टार्ट चांगली केली दिवेश आणि सुरेशने. निकी स्टार क्रीडा मंडळाचे एक भव्य दिव्य आयोजन. 1,11,111 रुपयाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 55,555. आकर्षक ट्रॉफीज आहेत. गाव टू गावचे देखील संघ आहेत. त्यानंतर कौटुंबिक संघ आहेत. खुल्या गटातील संघ आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन झाले. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बघूयात कशा प्रकारे कमबॅक करेल टीम ठाणे. चायना 11 ठाणे. जॉय 11 ठाणे. टी शर्टसाठी याचे दोन्ही टीम्स अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि स्वर्गीय राकेश ढोणे 11 जॉर्ज 11 कल्याण टी शर्ट्स आपल्या घेऊन जा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज. जबरदस्त मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आलेत. समोर बाउंड्री थोडी
लांब आहे, परंतु पॉइंट, स्क्वेअर लेग, स्वीप जवळ आहे. बॅटिंग बघायला मजा येईल. 50 रन झाले तर चेस पण होऊ शकतात असं ग्राउंड आहे. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत निखिलने. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. या सौरभने बरोबर चान्स घेतला की रनआउट पाहिजे. जर विकेट नाही काढली तर मॅच अजूनही थोडी फसू शकते, त्यामुळे रनआउट तुम्हाला काढावे लागतील. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि विवेक 11 अंबरनाथ, आपण पण आला असेल तर आपले टी शर्ट घेऊन जा. आणि त्यानंतर अँटिक 9 भांडूप आणि केपी 9 भांडूप, ज्या टीम्स आल्यात त्यांनी आपले टी शर्ट घेऊन जा. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला, हलकासा बॉल आतमध्ये आणलाय. रिव्ह्यू घेतला बॉलिंग टीमने, लाईनचा नोचा चेक केला जाईल. डॉट बॉल असणार आहे. निखिलला कॉन्फिडन्स होता की हा नो बॉल नाही आहे, त्यामुळे त्याने लगेच पंचांकडे दाद मागितली की हा नो बॉल नाही आहे. सुरुवात चांगली केली दिवेश आणि सुरेशने, त्याच फ्लोमध्ये बॅटिंग करावी लागेल. 55-60 रन जरी झाले तरी मला असं चेस पण होऊ शकतात. समोरची संघ पण बलाढ्य आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ठाण्याचे काही नवीन खेळाडू आहेत, काही अनुभवी खेळाडू आहेत. सापळा रचलाय फिल्डिंगसाठी. बॉलिंगसाठी आपण निखिल पाटील. या बॉलवर समोर खेळले गेले खेळाडू आहेत, तिकडे नॉन स्ट्राईकला थ्रो केला, डायरेक्ट हिट. ओ युटी, बॅटर आउट. जॉय 11 ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी असा सामना आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षांनी 5वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक कौटुंबिक संघासाठी बकरा आहे, कोंबडी पण आहे, काय नाहीये, चिकन लेग पीस आहे. युके अण्णा जर बघत असेल टुर्नामेंट तर उल्हास कामटे पण ही टुर्नामेंट खेळायला येईल. हा, प्रेक्षकांनी बॉल पूर्णपणे बाहेर येऊन जाऊ द्या प्लीज. पहिला बॉल पकडू नका, रेलिंगवर पण हात देऊ नका. माहिती आहे जेवून आलात, थोडा तुम्हाला आताच बाउंड्री आहे ना. ओके, पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल पाटील. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल, वा जबरदस्त बॉल टाकला गेला पाटीलने. पाटील, भोईर, म्हात्रे, केणी असे आमचे सर्व कल्याण डोंबिवलीचे पण काही आमचे मित्र इकडे आले आहेत क्रिकेट खेळायला, क्रिकेट बघायला, जिंकायला. बट जो चांगला खेळ तो जिंकेल. या बॉलवर लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल पाटील. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेलेत, बॉल मात्र डीप मध्ये.
हर्षित तिकडे होते. पॉइंटला फिल्डिंग करणं थोडं कठीण आहे. गुड बॉलिंग निखिल. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला आणि स्कोर झालाय 37. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. सायडम्स आपण चेक केलं जाईल. ते आमच्यासोबत आमचे मित्र स्कोरिंग करतायत. साईराज वाटकर. वाटकर तू स्कोरिंग कर. वाटकर. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका बॉलचा 37 रन झालेत. 37 झालेत. 38 सॉरी नो बॉल आहे. रोहन साळुंके येत आहेत बॅटिंगसाठी. एक जबरदस्त खेळाडू. अंधेरीचे ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. रोहन साळुंके या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला होता आणि लेग बायच्या मित्रांमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल रन मिळेल. थर्टी 39. बॉलिंगसाठी विशालवर जबाबदारी दिली गेली. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवलं तर मॅच बघायला मजा येईल. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहा. अर्बन स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश ढोणे, जॉर्ज 11 कल्याण, 2 कल्याणचे संघ आपण पण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. टी शर्ट्स आपल्याला दिले असेल तर टी शर्ट्स परिधान करून तयार राहा. हा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल या बॉलवर लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिकडे व्हाईट बॉल. कांजूर भांडूपचे पण खेळाडू इकडे खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. मला असं वाटतं मतांग पण खूप वर्ष ही क्रीडा स्पर्धा सिरीज मतांगने पण खूप वर्ष इकडे मिळवली आहे. चांगलं क्रिकेट आपल्या निकी स्टार क्रीडा मंडळाची क्रीडा स्पर्धा. मग भांडूप कांजूरचे खेळाडू दरवर्षी क्रीडा स्पर्धा आवर्जून खेळतात की निकी स्टारची क्रीडा स्पर्धा एक खेळण्यासारखी असते आणि इकडे खेळण्यात एक वेगळी मजा आहे. संडेला एक वेगळा माहोल असतो इकडे. या बॉलवर स्टेप आउट झाले. वा जबरदस्त बॉल पाहिला गेला आणि बॅटर आउट. बॅटिंगसाठी सत्यप्रकाश यादव येतात. बाबू थोडं क्रिकेटपासून दूर होते पण आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. सुट्टीवरती आलेत. भुवनेश्वरला मला असं वाटतं जॉबसाठी असतात बट चांगलं क्रिकेट खेळले गेलेत मुंबईतलं. वाह यस हे गडसी क्रिकेट आहे. विशालने बरोबर एफर्ट्स घेतले. लगा तो हिट. एक हिट त्याने लगावलं त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स अप आहे. लाईफमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. लागला तर लागला ना भाऊ, विकेट तर येईल. गडसी क्रिकेट खेळायचे मुंबईत तर असं क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. जिंकायचे तर खेळावं लागेल. या बॉल लेग ब्रेक आणि फटका बसलाय. वा विशालने 4थीवर देखील इकॉनॉमी टाकले. बॅटर आउट. आज 2 ओव्हरमध्ये अंधेरी संघ थोडा बॅकफुटला जातोय.
43चं टार्गेट आहे. सो वतनदार साहेबांच्या हातून आपण टॉस करूयात. थोडं लेट झालं, माफी मागतो. मुंबई आहे, थोडं ट्रॅफिक ट्रेन इश्यू असतो, बट थोडा उशीर झाला. हा, 2 आलेत टॉस साठी. नाही, धीरज ऑलराउंडर आहे. टेल हाँ धीरज टॉस जीता है और डिसीजन क्या रहेगा और ओवरऑल टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है, मतलब विकेट देख मतलब बहुत अच्छा ही है बैटिंग के लिए. और अभी हम लोग देखेंगे, पहला बॉलिंग लेंगे, कम से कम रन में रुकाने को देखेंगे सामने वाली टीम को. थँक्यू सो मच. आकाश शिंगाडे तुमच्यासोबत चायना. आकाश काय बोलतील, खूप चांगली खेळपट्टी आहे आणि भांडूपमध्ये सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट तुमच्या परिसरात पण कल्याण डोंबिवली त्या परिसरात एक चांगलं होतं. या ग्राउंड विषयाने निकी स्टार क्रीडा मंडळाचं आयोजन. टुर्नामेंट आम्ही जेव्हा आलो तेव्हा विकेटच अगोदर आम्ही बघतो आणि जे फॉर्मॅट आहे तिथं बघत नाही लवकर, पण विकेट बघतो कारण की विकेट सपोर्ट देतो बॅट्समॅनला बॉलरला. त्याच्यावरनं बॉलर एकदम छान बनवली आहे आणि टुर्नामेंट बोलवणं खूप छान, म्हणजे बघून आनंद वाटतं. क्या बात आहे. बेस्ट बॉलर नक्की वाटतं. विकेटची एवढी तारीफ केली, मला असं वाटतं बेस्ट बॉलर नक्की घेईल. ओके, थँक्यू सो मच. लेट्स प्ले. हा, 43चं टार्गेट आहे. लेट्स प्ले. वळत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग एक जबरदस्त स्पिनर आहेत मुंबईतील. खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलेत. पहिलाच बॉल आतमध्ये आणला, बॉल आणि फिरवला निखिल पाटील. भागम भाग. थोड्या वेळासाठी असं वाटलं कबड्डी खेळतात. याचंच नाव क्रिकेट आहे. धडपडायचंय, पडायचंय, उठायचंय, खेळायचंय. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिलीच ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत, पुन्हा एकदा फसवलं गेलंय. ओल्ड इज गोल्ड.
पराग शिंदे. शिंदेनी केले बॅटरचे वांदे. 2 बॉल मात्र जबरदस्त टाकले आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्व आमचे भांडूप गावातील रहिवासी. निकी स्टार क्रीडा मंडळावर त्यांचं पण प्रेम आहे. दरवर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन निकी स्टार क्रीडा मंडळाचं असतं. आगरी कोळी आमदार चषक महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि विक्रोळी विधानसभेचे दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत या बॉल समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ बाउंड्री. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळले गेलेत. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. या बॉल देखील आतली काढा घेतली गेले. बॉल निघून जातो आणि यस नो यस. चेक. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. या बॉल देखील आपण पाहिलं तर सौरभ फुटकच्या बॅटमधून इट्स अ बाउंड्री. थर्टी 13 रन झालेत. 18 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. विनिंग टीमची लगेच यानंतर आपण नॉर्मली मॅच खेळतो जशी आपण मॅच खेळणार याची पण नोंद घ्यायची आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहिजे. 18 बॉलमध्ये 30 रनची गरज आहे. लेट पण थेट पहिलीच मॅच जबरदस्त होतीये. 18 बॉल 30. कोणता संघ जिंकेल? सागर शिंदे बॉलिंगसाठी येत आहेत. 18 बॉल 30 करायचे आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर जॉय 11 ठाणे.
पहिला बॉल एक जबरदस्त पाहिला गेलाय सागर शिंदेचा. स्ट्राईक एंडला निखिल पाटील आहेत. 30 रनची गरज आहे. मॅच क्रुशल आहे. ठाणे जिंकेल की अंधेरी? या बॉल आतमध्ये आणला. बॉल ओ यू टी बॅटर आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला सागरचा. निखिलला मात्र जागेवर थांबवलं आणि मैदानाच्या बाहेर धाडलं गेलंय. नवीन बॅटर येतात बॅटिंगसाठी. प्रशांत शिंदे बाबू जबरदस्त बॅटर आहेत ठाण्याचे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि हॅलो चेक. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला प्रशांत. पहिलीच मॅच कोणता संघ जिंकेल? 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. ग्राउंड थोडं मोठं आहे. फिल्डिंग फॅक्टर आपण पाहिली कशी सजवली आहे. समोरच्या दिशेला बाउंड्री थोडी डिफिकल्ट आहे बट इट्स अ क्रिकेट. कोणी कधी जिंकू शकतं. या बॉलवर मात्र तिकडे व्हाईट बॉल. एक रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि 16 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. 16 बॉल 29 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत शिंदे. याही खेळाडूकडे क्षमता आहे. एक चांगलं क्रिकेट खेळलाय. सोळा बॉल 29 करायचे आहेत. यानंतर 2 कल्याणचे संघ आमने सामने खेळणार आहेत. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर. उद्या खुल्या गटातील संघ इकडे इनॅक्शन मध्ये खेळतील. या बॉल आतमध्ये आणला. बॉल टॉप एज घेतली गेली. जबरदस्त बॉलला स्पिन केलं. बॅटर आउट. प्रशांतला पण बाहेर जावं लागेल. का बॉलला वळवलं आणि त्याच वेगामध्ये बॉलला स्पिन केलं. गुड बॉलिंग सागर शिंदे. जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं आणि नवीन बॅटर हर्षित शेट्टी येत आहेत. मॅच थोडीफार मात्र इथे क्रुशल होताना पाहिली गेली कारण की विकेट गेली आहे. निखिल पाटीलने टायमिंगला त्याची विकेट आली त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक केला. आता अंधेरी संघाने पण सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी जिंकायचंय. चॅम्पियन व्हायचंय. फायनलला जायचंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि खेळाडू आहेत तिकडे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे. अजय तिकडे होते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर. स्ट्राईक एंडला सौरभ आहेत. एका दुसरी बाउंड्री आली ह्या मॅचमध्ये तर मॅचमध्ये कमबॅक करू शकते टीम ठाणे. या बॉल आतमध्ये आणलाय. बॉल चांगला स्पिन पण होतोय त्यामुळे स्पिनरला पण तेवढंच चांगलं बेनिफिट आहे. बॅटरला पण तेवढं बेनिफिट आहे. साई पाल पण इनॅक्शन मध्ये नंतर ते पण चांगले बॉल फिरवतील. कल्याणचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर.
स्ट्राईक एंडला हर्षित आहेत. एका दुसरी बाउंड्री यावरमध्ये येणं गरजेचं आहे, तरच ठाणे संघ थोडा कमबॅक करू शकतो. नाही तर थोडं कठीण झाले मॅच. त्यामुळे स्वीप खेळले गेले. कडक चाबूक फटका हर्षित शेट्टीचा धमाका. शॉट ऑफ द नाईट. काय टायमिंग केलं गेलंय, जबरदस्त टायमिंग. हर्षित शेट्टी, सुपर शेट्टी, हर्षित शेट्टी. कडकडीत बाउंड्री. 12 बॉल मध्ये आता 23 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा. 12 बॉल 23 आणि रन झालेत 20. पाहिजे 23. हे 20 आणि 23. थोडं स्पीडअप करा अंधेरी टीम प्लीज, विनंती करेल. क्रुशल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता 12 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. आज संपूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या सर्व शहरातील खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील सर्व खुल्या गटातील संघ इकडे खेळणार आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. स्ट्रायकिंगला सौरभ फुटक, ठाण्याचे अजून एक जबरदस्त बॅटर आहेत. दोन्ही बॅटरकडे तेवढी क्षमता हर्षित शेट्टी आणि सौरभ. बघूयात कोणता संघ मात्र बाजी मारेल. 12 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले त्याने हर्षित शेट्टीला आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. वतनदार बोलतात मी असो तर मी पकडली असती कॅच. वतनदारनी पण स्माइल केली. हा, अशी लॉलीपॉप कॅच कधी कधी सुटते. इट्स अ क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटपेक्षा मोठा कोण नाहीये. जो चांगला खेळ तो जिंकेल. सौरभ फुटकचं त्यासोबत लक पण आहे. योगेश गोरी पण यानंतर खेळणार आहे. त्याची पण एक वेगळी ऍक्शन आहे. सर्व कल्याणचे 2 संघ, मग ती मॅच बघण्यासारखी आहे. कल्याणकर फाईट करतील. इकडे आकाश शिंगाडे, तिकडे योगेश गोरी आहे. हा, 11 बॉल मध्ये 19 करायचे. जबरदस्त मॅच आहे अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध ठाणे. 11 बॉल 19 करायचे आहेत. एक बाउंड्री आली आहे. नशिबाची साथ होती त्याला. थोडं स्पीडअप करा टीम. सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध जॉय 11 ठाणे. आज सर्व भांडूप कांजूरमार्गचे देखील खेळाडू इकडे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचं पण स्वागत आहे. आज सर्व विविध भागातून खेळाडू इकडे क्रिकेट पाहण्यासाठी खेळण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिली आहेत. मुंबईचा एक प्रमुख उपनगर म्हणजे भांडूप. आज भांडूप गावामध्ये आपण आहोत आणि निकी स्टार क्रीडा मंडळ 11 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. 11 चेंडूने 19 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. 11 बॉल 19. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेलेत परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. अजय, वेल स्टॉप अजय. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. मित्रांनो, बाउंड्री लाईनवर ते समोर हात ठेवले ना पडद्यावर, प्लीज पडद्यावर हात नका ठेवू प्लीज. मित्रांनो, माहिती आहे तुम्ही जेवून आलायत, जेवून यावर नका जोर देऊ मित्रांनो प्लीज. आज गुरुवार आहे त्यामुळे आज इकडे मस्त आज व्हेज आहे प्युअर. नाहीतर मला असं वाटतं शुक्रवार, सॅटर्डे आणि संडे मस्त जवळा भाकरी, सुरमय. हा, निकी स्टारची क्रीडा स्पर्धा म्हणजे हे पाहिजे, त्याशिवाय मजा नाही आहे. एक वेगळा इकडे माहोल असतो. सर्व आमच्या आगरी कोळी बांधव
या बॉल आतमध्ये आलेत आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. हर्षित शेट्टीला बाहेर जावं लागेल. रोहन साळुंकेची जबरदस्त फिल्डिंग, बॅटर आउट. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मयूर आहेत. स्कोर झाला आतापर्यंत 25. नऊ चेंडूने 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. नवीन बॅटर संदीप आचार्य सँडी येत आहेत. एकात दुसरी बाउंड्री आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. बॉलिंगसाठी मयूर आणि स्ट्राईक एंडला सौरभ फुटक. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर दिशा दिली गेली. खेळाडू आहेत तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि रॉकेट थ्रो. प्रतीक तिकडे होते. बॅक टू बॅक विकेट. फिल्डिंग चांगली पाहिली गेली. फिल्डिंग फॅक्टरमुळे अंधेरी संघ कमबॅक केलं. रोहनने चांगली बॉल अडवला, चांगली फेकी केली गेली तर प्रतीकने चांगला बॉल अडवला आहे, चांगली फेकी केली गेली आहे. 2 विकेट बॅक टू बॅक रनआउटचे. जबरदस्त मॅच आणि बघता बघता या मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. स्ट्राईक एंडला संदीप आचार्य सँडी. पूर्वी भांडूपमध्ये रहिवासी होते, आता मात्र ठाण्याला स्थलांतर झालेत, परंतु भांडूपचं नाव मुंबईपासून दुबईपर्यंत घेऊन गेले असे संदीप आचार्य सँडी. मग दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील सँडीला खेळताना पाहिलं गेलं. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट एक चांगल्या लेवलला खेळले संदीप आचार्य सँडी. या बॉलवर एक चांगला वाईट जज केला गेला. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26. असल्फा संघासाठी देखील कित्येक वर्षी त्यांना खेळताना पाहिलं गेलं. मग सँडी एसपी दादर, विक्रोलियन्स विक्रोळी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे व्हाईट बॉल. सोळा रनची गरज आहे. 8 बॉल 16 आणि रन करा गोळा. मॅच आली 8 बॉल 16. जबरदस्त मॅच 8 बॉल 16. हॅलो न्यू बॅटर स्वप्नील येत आहेत. एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे ठाणे संघ. या बॉलर स्टेप आउट झाले. समोर खेळले गेले. खेळाडू आहेत तिकडे. मिसफील्ड आणि रन मिळतील तिकडे.
4. ऊपर वाला जब भी देता है छप्पड फाड़ के देता है. ठाणे संघ घरातून येताना लक पण घेऊन आलाय. 2 बाउंड्री अशा आल्यात. अंधेरी संघाला जाता जाता त्या 2 बाउंड्री आठवतील जोगेश्वरी लिंक रोडला की अशा बाउंड्री 2 सुटल्यात. आणि रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही संघांकडे मॅच बॅलन्स आहे. संदीप आचार्य सारखा अनुभव खेळपट्टीवर आहे, त्यामुळे ते मॅच सोडणार नाहीयेत. यानंतर रोहन चिल्ले आहे, सागर पावशी चिट्टू पण इनॅक्शन मध्ये आहे, प्रवीण खनका आहे. त्या साईडला आरवन स्पोर्ट्स कल्याणचा पण एक जबरदस्त संघ आहे. आज भांडूपमध्ये फार पूर्वीपासून खूप चांगलं क्रिकेट आम्ही बघितलंय. मग ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, टर्फ क्रिकेटचा पण आता क्रेज वाढत चाललाय. सो मुंबईकर कुठेही क्रिकेट खेळू शकतात. सकाळी पण क्रिकेट खेळू शकतात, दुपारी पण क्रिकेट खेळू शकतात आणि रात्री पण क्रिकेट खेळू शकतात. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. कधी न थांबणारी मुंबई आणि कधी न थांबणारे मुंबईचं क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी आपण कधी रेडी आहे. 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. 6 बॉल 11. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आता मला असं वाटतं समाप्त झालेत त्यांचे रिव्ह्यू. सो त्यांच्याकडे रिव्ह्यू नाही आता. 6 बॉल 11 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा प्लीज. हा, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 6 बॉल 11 तुम्हाला करावेच लागतील. जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईक एंडला संदीप आचार्य, सँडी बॉलिंग साठी आपण पाहिलं दिवेश पारावे येत आहेत. 6 बॉल 11 करायचे आहेत. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळतीये. 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11. यानंतरच्या दोन्ही टीम्स पण आपण तयार राहायचं लगेच. पण ही मॅच बघूया कोणता संघ जिंकेल. अंधेरी जिंकेल की ठाणे. सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध जॉय 11 ठाणे. 6 बॉल 11 करायचे आहेत. निकी स्टार क्रीडा मंडळ दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना याही वर्षी एक भव्य दिव्याचं आयोजन. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सहा बॉल 11 करायचे आहेत. क्रुशल मॅच बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दिवेश पारावे स्ट्राईक एंडला, संदीप आचार्य, सँडी. थोडं स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. चेक. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे आणि पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. संदीप आचार्यने थोडी घाई केली आहे. न्यू बॅटर विजय येत आहेत. हॅलो, चेक. हॅलो. 5 बॉल मध्ये 11 करायचे. स्ट्राईकला विजय, त्या नावातच जय. विजय. हॅलो. हॅलो, चेक. हॅलो. 5 बॉल 11 करायचे. एका दुसरी बाउंड्री येईल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. जिंकण्याकरिता 5 बॉल 11. या बॉल स्वीप खेळले गेलेत. खेळाडू आहे तिकडे. जबरदस्त फिल्डिंग. अजय, वेल फिल्डिंग अजय.
विजय अजय आमचे अंपायर पण आहेत. चार बॉलमध्ये जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. आता बाउंड्रीची गरज आहे ठाणे संघाला. जॉय 11 ठाणे. चार बॉलमध्ये जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो टीम ठाणे. 10 रनची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. स्माइल केलं त्याने. बॉल भांडूपवरून डायरेक्ट नाऊरला. व्हाईट बॉल. दिवेश पारावे बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला. या बॉलवर जबरदस्त स्क्वेअर कट. कडक 4 रन मिळतील. जबरदस्त टायमिंग असताना 4 रन मिळेल. मात्र इकडे स्वप्नील. $38 रन झाले 3 बॉल मध्ये. 5 रनची गरज आहे. चेक. हॅलो. आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. पहिलीच मॅच आहे ग्रंथाला पाहायला मिळते. 3 बॉल 5. अंधेरी जिंकेल की ठाणे. वा. पहिला सामना रंगतदार ठरताना पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5. स्ट्रायकेटला स्वप्नील आहे. अनुभवी खेळाडू आहेत आणि 3 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. जॉय 11 ठाणे. या बॉलवर आतमधली काढा घेतली गेली आहे आणि तिकडे डॉट बॉल येतो. तर 2 बॉल 5 करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. विजय बोलतोय मला स्ट्राईक आली तर 1 बॉल 4 ला. दोन बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 5 धावांची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर 1 बॉल 1 पण बघायला मजा येईल. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 बॉल 1 पण तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. परंतु 2 बॉल 5 करायचे आहेत. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज मॅच आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 बॉल 5. या बॉलवर आतमध्ये आलाय बॉल आणि तिकडे बॅटर आउट. आता 1 बॉल 4. विजयच्या हातामध्ये समोर जबाबदारी दिली गेली आहे. बॅट्समन आउट आहे. 1 बॉल 4. स्ट्रायकरला विजय. 1 बॉल आणि 4. पहिलीच मॅच अगदी रंगतदार होताना पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल 4. नॉन स्ट्राईक लांबर येतात परंतु 1 बॉल 4 करायचे आहेत. जो जीता भाई सिकंदर. ठाणे जिंकेल की अंधेरी. 1 चेंडू 4 धावा. विजय आणि बॉलिंग साठी दिवेश. 1 बॉल 4 ला काय घडेल. आता प्रत्येक फिल्डर बोलत की माझ्याकडे बॉल येऊ नये. 1 बॉल 4 आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. या बॉलवर 6 मारला भाऊने. बॅटर आउट आणि सामना जिंकला गेलाय. सार्थक श्री स्वामी समर्थ अंधेरी. अभिनंदन.
हॅलो चेक. हॅलो